Hello friends, today we are going to study about Rutherford's nuclear model of an atom. So in this slide, Rutherford scattering experiment diagram is here. Rutherford studied the inside of atom by his celebrated scattering experiment. स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट केलाय, विकिरणाचा प्रयोग म्हणतात त्याला, and put forth the nuclear model of atom in the year 1911. काय केलं स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट साठी पहा. Rutherford took a very thin gold foil, thickness about 10⁻⁴ millimeter. This is गोल्ड फॉइल, येलो कलरची दाखवलेली डायग्राम मध्ये. ती गोल्ड सिल्वर पातळ पत्र आहे, सोन्याचा गोल्ड फॉइल, सोन्याचा पातळ पत्र, ज्याची थिकनेस 10⁻⁴ millimeter and bombarded it with positively charged alpha particles emitted by radioactive element. Here is radioactive element. Means this gold foil is bombarded by positively charged alpha particles which are emitted from radioactive elements, and he observed the path of alpha particles. Alpha particles चा path त्यांनी काय केला, ऑब्झर्व केला. alpha particles are positively charged particles. Here bombarded it with positively charged alpha particles emitted by a radioactive एलिमेंट. किरणोत्सारी, इथं जो हा पदार्थ ठेवला हा किरणोत्सारी पदार्थ आहे. किरणोत्सारी पदार्थातून अल्फा पार्टिकल इमिट होतात, म्हणजे त्याचं बंबार्डिंग त्यांनी रुदरफोर्डने गोल्ड फॉइलवर केलं आणि अल्फा पार्टिकलचा पाथ आहे तो ऑब्झर्व केलेला आहे. ही ऑब्झर्व द पाथ ऑफ अल्फा पार्टिकल बाय मीन्स ऑफ अ फ्लोरोसंट स्क्रीन अराउंड द गोल्ड फॉइल. हिअर इज द फ्लोरोसंट स्क्रीन. प्रतिदीप्तीत म्हणतो आपण, प्रतिदीप्तिमान पडदा ह्या गोल्ड फॉइलच्या सभोवताली हा जांभळ्या यानं दाखवलाय, तो प्रतिदीप्ती पडदा आहे. It was expected that the alpha particle would get reflected from the gold foil if the positive charge mass were evenly distributed inside the atom. म्हणजे असं अपेक्षित होतं की अणूमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचं वितरण सर्वत्र एक समान असेल तर धनप्रभारित अल्फा कणांचं पत्र्यावरून काय झालं पाहिजे, परावर्तन. कारण धनप्रभार धनप्रभाराकडून म्हणजे अट्रॅक्ट होत नाही, तर तो बाजूला पाठवला जातो. म्हणजे अशी अपेक्षा होती की जर एकजिन्सी अंतरंग असेल अणूचं धनप्रभारानं तर अल्फा कणांच्या पत्र्यावरून परावर्तन होईल. आणि अनएक्सपेक्टेडली, पण अनपेक्षितपणे काय झाले पहा. मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल वेंट स्ट्रेट थ्रू द फॉइल. इथं पहा, मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल ह्या पुढे पत्र्याच्या पुढं भरपूर अल्फा पार्टिकल्स गेलेले दिसत आहेत. A small number of alpha particles get deflected from the original path through a small angle. अगदी थोडे, हा जो त्यांचा ओरिजिनल पाथ आहे त्यातून थोड्या अँगलने हे रिफ्लेक्ट झालेले काही अल्फा पार्टिकल्स आहेत. A still smaller number of alpha particles get deflected through a larger angle and subsequently one alpha particle out of 20,000 bounce back in the direction opposite to the original path. काही अल्फा कणांचं लहान कोणामधून विचलन झालंय पहा, काहींचं. काही अल्फा कणांचं मोठ्या अँगल मधून विचलन झाले आणि म्हणजे 20,000 पैकी फक्त एक अल्फा कण, ही आश्चर्याची गोष्ट आहे, 20,000 पैकी फक्त एक अल्फा कण मूळ मार्गाने, म्हणजे मूळ मार्ग हा आहे ओरिजिनल, मूळ मार्गाने पण विरुद्ध दिशेने गेलेला पाहायला मिळत आहे. The large number of the alpha particle that went straight through the foil indicates that
देअर वॉज नो ऑब्स्टॅकल इन देअर पाथ. इथं पण डायग्राम मध्ये पहा, लार्ज नंबर ऑफ अल्फा पार्टिकल ह्या पत्र्यातनं आरपार गेलेले. इट मीन्स देअर वॉज नो ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळा नाही. इट मीन दॅट देअर मस्ट बी मेनली अन एम्प्टी स्पेस. याचा अर्थ आतमध्ये एम्प्टी स्पेस असली पाहिजे. इनसाइड द ॲटम इन द सॉलिड गोल्ड फॉइल. The small number of alpha particles that get deflected through small angles or big angle must have faced an obstacle. आता इथं काय दाखवलेत पहा, स्मॉल अँगल मधनं हे रिफ्लेक्ट झाले. तर ते का रिफ्लेक्ट झाले असावं, तर तिथं त्यांच्या मार्गामध्ये अडथळा आला असला पाहिजे. must have faced an obstacle in their path. It means that the positively charged and heavy part causing obstruction would be in the center of the atom. काय असलं पाहिजे हा ऑब्स्टॅकल, तर पॉझिटिव्ह चार्ज किंवा हेवी पार्ट causing obstruction. From this Rutherford put forth the nuclear model for atom as follows. हे न्यूक्लिअर मॉडेल आहे, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. तर ही डायग्राम परीक्षेला विचारली जाते. याच्या आधारे रुदरफोर्डने न्यूक्लिअर मॉडेल फॉर ॲटम किंवा तुम्हाला राईट स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट ऑफ रुदरफोर्ड त्याच्यामध्ये ही माहिती लिहायची. आणि अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड पुट फॉर द न्यूक्लिअर मॉडेल फॉर ॲटम ॲज फॉलोज. काय आहे हे मॉडेल? देअर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ ॲटम. पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस विच इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ ॲटम कशावरून डिक्लेअर केलं, तर सम ऑफ द अल्फा पार्टिकल गेट deflected through a small or big angle must have faced obstacle in their path, and it means positively charged and heavy part causing obstruction which is present at the center. त्याच्यावरून हे ऑब्झर्वेशन आहे. देअर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ द ॲटम. सेकंड वन, ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. होल मास जे आहे अणूचं ते कुठं कॉन्सन्ट्रेट झालं असलं पाहिजे, न्यूक्लियसमध्ये. कारण इतर ठिकाणी सर्व अल्फा पार्टिकल्स आरपार गेले, फक्त डिफ्लेक्ट कुठून झाले, थ्रू द सेंटर. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल जे ते कुठं असले पाहिजेत, रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑन द ऑल इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. आता इलेक्ट्रॉनवरचा जेवढा निगेटिव्ह चार्ज आहे तो कुणा इतका आहे, इज इक्वल टू द पॉझिटिव्ह चार्ज. आणि पॉझिटिव्ह चार्ज कुठं आहे, न्यूक्लियस, ऑन द न्यूक्लियस. ॲज द पॉझिटिव्ह चार्ज आर बॅलन्स्ड द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. positive charge is balanced by negatively charged electron. Therefore, atom is electrically neutral. There is an empty space between the revolving electrons and the atomic nucleus. इथं इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये काय असली पाहिजे, एम्प्टी स्पेस असली पाहिजे. हे 5 ऑब्झर्वेशन रुदरफोर्डने मांडलेले आहे. आता याच्यावर तुम्हाला क्वेश्चन जो येतो तो डिस्क्राइब रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. सो यू हॅव टू राईट रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. लेबल डायग्राम काढायची आणि तो एक्सपेरिमेंट एक्सप्लेन करायचा. म्हणजे फ्रॉम युअर एक्झरसाइज क्वेश्चन नंबर 4 ड्रॉ नेट लेबल डायग्राम. त्याच्यामध्ये ए रुदरफोर्डचे काढायचे अँड write one answer of question. Describe scattering experiment or describe Rutherford scattering experiment. And one assignment question लिहून काढायचे किंवा write Rutherford's atomic model.
पॉइंट्सला. Also write observation and conclusion of Rutherford scattering experiment. ऑब्झर्वेशन काय काय ते लिहायचे आणि कन्क्लुजन त्याच्यावरून काढलेलं निष्कर्ष. राईट ऑब्झर्वेशन अँड कन्क्लुजन ऑफ रदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. थँक्यू.